Hello everyone. In previous class we had seen the labeling requirements for different categories of drugs and cosmetics. See, this labeling is very important part of your syllabus also and in your pharmacy career also, because anyone can't find out any product without the labeling. जर लेबलिंग नसेल त्या फॉर्म्युलेशनवरती किंवा त्या मेडिसिनवरती तो प्रॉडक्ट कोणता आहे हा तुम्ही फाइंड आउटच करू शकत नाही. लेबलिंगचे इम्पॉर्टन्स काय आहेत? बिकॉज ऑफ लेबलिंग तो प्रॉडक्ट कोणता आहे तुम्हाला कळतं, त्याची क्वांटिटी किती आहे ते तुम्हाला समजतं, देन त्याचं युजेज कसा करायचा आहे ते तुम्हाला समजत असतं लेबलिंगमुळे. अँड सी सर्टन लेबलिंग्ज आर देअर. काही लेबल्स असतात किंवा काही असे बॉक्सेस असतात की काही पेशंट्स असतात, मीन्स सम पेशंट्स दे आर फ्रॉम द रुरल एरियाज, दे आर फ्रॉम द विलेज साईड, सो दे कॅन इझिली फाइंड आउट दॅट बॉक्सवरून. म्हणजे जर जेव्हा तुम्ही समजा जर तुमचं मेडिकल असेल किंवा इन फ्युचर जेव्हा तुम्ही मेडिकलमध्ये जाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की काही गावातली लोकं जी काही असतात, सम पीपल्स आर दे आर द इलिटरेट, सो ते बॉक्सवरून फाइंड आउट करतात की हा प्रॉडक्ट कोणता आहे. एखादी क्रीम असेल तर ते सांगतात की मला बॉक्स दाखवा, मग मी सांगतो ही तीच क्रीम आहे का. किंवा कोणती जर टॅबलेट असेल तर ते सांगतात की ही ह्याची अशी आहे स्ट्रीप दाखवा. बट सी यू शूड बी व्हेरी केअरफुल. अशा प्रकार मीन्स इफ देर इज अ ऑइंटमेंट असेल ते देन इट्स ओके. स्किन म्हणजे लोकल ॲप्लिकेशन जर काही असेल, एक्सटर्नल ॲप्लिकेशन असेल तर ठीक आहे, यू कॅन डू दॅट. बट सी जर काही टॅबलेट असेल देन यू शुड नॉट ट्रस्ट हिम. अशावेळी तुम्ही त्या लोकांवरती विश्वास ठेवून तुम्ही कोणत्याही प्रकारचं मेडिसिन, ते जस्ट सांगतात की माझं अँटीडायबेटिक मेडिसिन आहे, त्याची स्ट्रीप दाखवा, एवढी किंमत आहे, ह्याच्यावरून देऊ, तर तुम्ही असं कोणत्याही प्रकारचं काहीही विदाऊट जज करता किंवा प्रिव्हियस हिस्ट्री न बघता काहीही द्यायचं नाही. फर्स्ट तुम्ही तुमच्या असं मेडिकलमध्ये उद्या समजा इन फ्युचर जेव्हा तुम्ही ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम कराल, असं तुमच्याकडे जर कोणी आलं आणि जर लेबलिंगवरून तुम्हाला जर कोणी सांगत असेल तर व्हॉट यू शुड डू, फर्स्ट तुम्ही त्यांची हिस्ट्री असते, आपल्या मोबाईलला रेकॉर्ड असते हिस्ट्री त्यांची, कारण ऑलरेडी त्यांनी आपल्याकडून मेडिसिन्स घेतलेली असतात. सो हिस्ट्री इज रेकॉर्डेड इन दॅट. सो यू शुड फर्स्ट क्लॅरिफाय दॅट. फर्स्ट तुम्ही क्रॉस चेक करायची त्यांची काय हिस्ट्री आहे ती, अँड देन ओनली यू गिव देम मेडिसिन्स. And see this labeling of the drugs, labeling requirements of the drugs. In exam you ask the question, and in future for their competitive exams also. So this labeling is a very important parameter. So last class we had seen labeling of the vaccines. So that general requirements are there as per the batch number, manufacturing license number, name of the manufacturer, name of that vaccine, then total number of doses in the container or its contents in milliliters or liter, its potency, its expiry date, and along with that we had seen different that is manufacturing date, expiry, storage conditions, everything is necessary. Then we had seen pack sizes of the drug for tablets, for capsules. Then for pediatric oral drops it should be 5 ml, 10 ml, 15 ml. For eye drop, ear drop and nasal drop it shall be 3 ml, 5 ml, 10 ml. And eye ointment it should be 3 gram, 5 gram or 10 gram. These are the pack sizes of drugs. Then we had seen labeling of pharmacopoeial and other drugs. Alcohol for alcoholic preparations, for medicines containing methylated spirits, and for disinfectants. Then we had seen for veterinary drugs. It's very important and asked in your exam, that is for veterinary use, they are not for human use, for animal treatment only. Then there should be a picture of that head of any domestic animal. Then packing of drugs, there should be mentioned, that is the dose in case of tablet or capsule, in case of liquid preparation. सो ॲज पर द शेड्यूल एक्समध्ये जे काही क्रायटेरिया दिलेले आहेत, मीन्स वेटरनरी मेडिसिन्स जी काही शेड्यूल एक्समध्ये येतात त्याच्यासाठी हे क्रायटेरिया आहेत पॅकिंगचे, ते आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेले आहेत. देन वी हॅड सीन लेबलिंग ऑफ द कॉस्मेटिक्स अँड विच पॅरामीटर्स शुड बी अपीयर ऑन द इनर अँड आउटर लेबल्स ऑफ द कंटेनर. सो ऑन आउटर लेबल there should be net content, description of the net content in terms of its weight, then fluid measurement
and this is not applicable for the perfume and toilet water which having the capacity less than 60 ml. And on inner label where there is a hazardous exits, where there is the poisons are exist or present, then there should be mentioned adequate direction for the safe use, then warning, caution or special direction observed by the consumer, then a statement of name and quantities of the ingredients that are hazardous or poisonous, then descriptive batch number. This is for the cosmetic. Then we had seen labeling of the hair dye, so this caution should be mentioned over that, and this how to perform this skin hypersensitivity test, that is important. We had already seen if the irritation persists, then stop the use. जर इरिटेशन होत असेल then त्याचा यूज स्टॉप करायचा. यू शुड नॉट यूज दॅट अँड यू शुड कन्सल्ट टू द एक्सपर्ट. यू शुड दॅट टाइम यू शुड कन्सल्ट टू द कॉस्मेटिशियन or doctor, and then only you can use it. For that skin hypersensitivity test is performed, and you should mention this criteria, you should mention this direction on the label that this preparation is causing the serious inflammation of the skin, की हा प्रिपरेशन डेंजर आहे, हे स्किनला तुमच्या घातक आहे, हानिकारक परिणाम पोचवणार आहे, असं ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा आणि ज्या लोकल लँग्वेजेस असतात अदर लँग्वेजेस त्याच्यामध्ये सुद्धा हे मेन्शन केलेलं असलं पाहिजे. देन नेक्स्ट वी विल सी लेबलिंग ऑफ द टूथपेस्ट कंटेनिंग फ्लुराइड्स. सो यू कॅन सी इन द पिक्चर ही काय आहे, कोलगेट टूथपेस्ट आहे. सो फॉर लेबलिंग ऑफ दिस टूथपेस्ट that is Colgate is there, Close-Up is there, then there are so many medicated toothpaste also. So in that there is fluoride is present. So fluoride that is contained in that toothpaste, so that quantity of the fluoride that should not be more than 1000 ppm. Parts ppm means what? Parts per million. So that quantity of the fluoride present in the any toothpaste, it should not be more than 1000 ppm. Should not be more than 1000 ppm. There is limit is 1000 ppm. 1000 ppm पेक्षा जास्त असता कामा नाहीये. And the content of fluoride in terms of ppm shall be mentioned on tube and carton. That fluoride presence of fluoride content जे किती आहे त्या टूथपेस्टमध्ये, दॅट इज इन टर्म्स ऑफ द ppm दॅट शुड बी मेन्शन ऑन ट्यूब अँड कार्टन. ट्यूब म्हणजे काय, आतमधली जी ट्यूब येते कोलगेटची, ज्याच्यामध्ये कोलगेट ही पेस्ट आहे, आणि वरती येणारा कोलगेटचा बॉक्स. इथे तुम्ही पिक्चरमध्ये बघताय हा काय आहे, वरचा कोलगेटचा हा बॉक्स आहे, आणि ह्याच्या आतमध्ये काय आहे तर ती ट्यूब आहे. सो दोन्हीही फ्लुराईड कंटेंट किती आहे ते दोघांकडेही मेन्शन करायचं. वरच्या बॉक्सवर पण मेन्शन करायचं आणि आतमध्ये जे काही ट्यूब आहे त्याच्यावरती सुद्धा मेन्शन करायचं. देन डेट ऑफ एक्सपायरी शॅल बी मेन्शन ऑन ट्यूब अँड कार्टन. एक्सपायरी डेट आहे ती सुद्धा काय करायची असते तर मेन्शन करायची असते. टूथपेस्टला कोणत्याही कोलगेट असेल, क्लोजअप असेल, पेप्सोडंट असेल, देन हिमालया स्पार्कलिंग व्हाईट आहे, सेन्सोडाईन आहे, रॅपिड फ्रेश आहे, सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ पेस्ट आहे. सो प्रत्येकासाठी काय करायचं सेपरेट त्याच्यामध्ये फ्लुराईड किती प्रेझेंट आहे, सोडियम फ्लुराईड जे काही आहे ते किती प्रेझेंट आहे हे मेन्शन करायचं असतं. आणि डेट ऑफ एक्सपायरी शॅल बी मेन्शन ऑन बोथ, ट्यूबवरती सुद्धा आणि कार्टनमध्ये सुद्धा. जर तुम्ही कोलगेट टूथपेस्ट बघितलीत तर त्या कोलगेट टूथपेस्टमध्ये तुम्हाला आतमध्ये सुद्धा ट्यूबवर एक्सपायरी डेट दिसेल आणि बाहेरचा जो बॉक्स आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला एक्सपायरी दिसेल. सो दिस इज द लेबलिंग ऑफ द टूथपेस्ट कंटेनिंग फ्लुराइड्स. Then next we will see labeling of Ayurvedic, युनानी और सिद्धा ड्रग्स. आयुर्वेदिक जे काही सगळे ड्रग्ज आहेत, सगळे जे काढे आहेत, मीन्स लाईक अशोकारिष्ट येतं, दशमूलारिष्ट येतं, देन चूर्ण येतात, सगळी धौतीयुक्त चूर्ण आहे, देन सुखसारकवटी आहे शारंगधरचं. सो ही जी सगळी आयुर्वेदिकची फॉर्म्युलेशन्स आहेत, आयुर्वेदिक सगळी जी औषधं म्हणतो आपण ती, देन युनानीची और सिद्धा ड्रग्स जे काही आहेत त्याच्यासाठी लेबलिंग रिक्वायरमेंट्स काय आहेत हे आपण बघूया.
सो इन दॅट फर्स्ट जनरल लेबलिंग रिक्वायरमेंट्स काय आहेत, वी हॅड ऑलरेडी सीन दॅट इज द name of the drug. That name is specified in the literature in the first schedule. आपण शेड्यूल्स बघितली होती, शेड्यूल्स टू द ॲक्ट अँड शेड्यूल्स टू द रूल्स. सो दॅट शेड्यूल्स टू द त्याच्यामध्ये फर्स्ट शेड्यूल्स होतं. फर्स्ट शेड्यूलमध्ये काय होतं, सगळे जे ग्रंथ आहेत मीन्स चरक संहिता आहे, ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे. तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनबद्दल दिलेलं आहे. म्हणजे जसं की आपल्या IP-मध्ये असतं, IP-मध्ये सगळा डिटेल मोनोग्राफ असतो कंपाऊंडचा, तसंच आयुर्वेद आता म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला सगळे शिकलेले आहेत. कोग्नोसीमध्ये आता समजा फॉर एक्झाम्पल राउल्फिया आहे, राउल्फिया सर्पेंटिना, त्याला काय बोलतात, इंडियन स्नेक रूट और छोटा चांद असं म्हणतात त्याला. रेझरब्राइन इंडोल अल्कोलॉइड असतं त्याच्यामध्ये. ओके, सो दॅट जे काही राउल्फिया हे तुम्ही बघितलेलं आहे, त्याची मेडिसिनल ॲक्टिव्हिटी आहे, त्याला अँटी मलेरियल ॲक्टिव्हिटी असते त्याला. देन ह्याचे जे काही फॉर्म्युलेज असतात काही बनवायचे, मीन्स फॉर एक्झाम्पल एखादा तुमचा काढा असेल कोणताही, किंवा चूर्ण जे काही असेल, कोणतं अडुळसा सिरप असं जर काही असेल, तर त्याचं फॉर्म्युला आहे हे त्या ग्रंथांमध्ये, म्हणजे यजुर्वेद आहे, ऋग्वेद आहे, अथर्ववेद आहे, सामवेद आहे, त्याच्यामध्ये ते दिलेलं आहेत इन संस्कृत लँग्वेज. सो तो नेम त्या ड्रगचं त्या ह्याच्यामध्ये बुकमध्ये जे काही स्पेसिफाय केलेलं आहे ते येतं. देन नेट कंटेंट मीन्स क्वांटिटी इन टर्म्स ऑफ वेट, मेजर और नंबर एक्सप्रेस इन मेट्रिक सिस्टम. देन नेम अँड ॲड्रेस ऑफ मॅन्युफॅक्चरर. Then manufacturing license number, that should be denoted by MFG license number or ML or पूर्ण लेटरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर किंवा MFG लायसन नंबर और ML असं. देन बॅच नंबर और लॉट नंबर. बॅच नंबर, लॉट नंबर हे काय आहेत, जनरल क्रायटेरियाज आहेत हे. देन डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, डेट ऑफ एक्सपायरी. काही आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्सला एक्सपायरी नसते, सो त्याला जनरल कन्सिडर केलं जातं की 5 इयर्सपर्यंत ह्याची एक्सपायरी आहे असं कन्सिडर केलं जातं. आणि काही ह्याच्यावरती एक्सपायरी डेट असते आणि काही वेळेला खूप लाँग एक्सपायरी डेटसुद्धा असते त्या फॉर्म्युलेशन्सची. देन डेट ऑफ मॅन्युफॅक्चर. देन द वर्ड्स आयुर्वेदिक मेडिसिन और सिद्धा मेडिसिन और युनानी मेडिसिन, that should be mentioned on that label of Ayurvedic medicine, that is Ayurvedic container. You can see if you go in the market and if you see any Ashokarishta or bottle, then you can see there is a written an Ayurvedic medicine or Ayurvedic proprietary medicine, an Ayurvedic proprietary medicine or an Ayurvedic medicines in the inverted comma in the bold letters. It is mentioned on that label of the container. ते त्या कंटेनरमध्ये एक्सप्लेन केलेलं असतं. अँड देर आर सम फॉर्म्युलेशन्स ऑल्सो दॅट यू अप्लाय, दॅट इज टॉपिकल फॉर्म्युलेशन्स. सो दॅट यू शूड एक्सप्लेन मीन्स यू शूड मेन्शन फॉर द एक्सटर्नल ॲप्लिकेशन लाईक दॅट एखादं आयुर्वेदिक क्रीम असेल, देन एखादं आयुर्वेदिक कोणतं लोशन असेल, किंवा आयुर्वेदिक लिनिमेंट तेल जी येतात मीन्स त्याच्यामध्ये मेन्थॉल आहे, आयुर्वेदिक तेल आहेत मार्केटमध्ये, दॅट इज पिडाहारक तेल वगैरे जे अशी काही आहेत, तर ती काही आहेत, किंवा चहापाती तेल, लेमन ग्रास ऑइल असं म्हणतात. आणि अदर जे काही आहेत म्हणजे राई तेल, मोहरी तेल, ही जे काही आहेत तर त्याच्यावर मेन्शन केलेलं असतं फॉर एक्सटर्नल यूज ओनली, मीन्स काय, केवळ बाह्य उपचारांसाठीच असं त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं पाहिजे. देन इफ देअर इज द फिजिशियन सॅम्पल इज देअर. फिजिशियन सॅम्पल म्हणजे काय, the sample which is given by the medical representatives to physician to doctors is called as the physician sample. So if any physician sample is there, if any medical representative is giving the sample to the doctor, then there should be mentioned physician sample not to be sold. If drug is intended for फ्री डिस्ट्रीब्युशन टू मेडिकल प्रोफेशन. आता इथे काय म्हटलं आहे, ड्रग कशासाठी वापरला गेलेला असेल तो
फ्री डिस्ट्रीब्युशन टू वॉट मेडिकल प्रोफेशन. मेडिकल प्रोफेशन म्हणजे कोण, सगळे जे डॉक्टरांनी येतात ते. सो त्यांच्यासाठी जर ते सॅम्पल दिलं गेलेलं असेल तर त्याच्यावरती मीन्स आयुर्वेदिक कोणतंही असेल, आयुर्वेदिक टॅबलेटसुद्धा खूप असतात. आता हिमालया कंपनी माहिती आहे तुम्हाला आयुर्वेदिकची. सो त्यांचे खूप ब्रँड आहेत. लिव्ह 52 आहे, देन बीवरून कोणता तरी आहे एक त्याचं फॉर्म्युलेशन. ब्रेसॉल टॅबलेट आहे, येस दॅट इज बीवरून जे मी म्हटलं ब्रेसॉल टॅबलेट आहे, ब्रेसॉल सिरप आहे, देन गॅसेक्स टॅबलेट आहे. खूप ब्रँड आहेत त्यांचे. देन सेम शारंगधर आहे, जसं की सुखसारकवटी आहे, पाचकवटी आहे, देन त्रिभुवन कीर्ती रस, मकरंद ध्वज रस, असे खूप आहेत त्यांचे ह्याच्यामध्ये. सो असं जर काही असेल फिजिशियन सॅम्पल तर त्याच्यावरती मेन्शन केलेलं असलं पाहिजे. देन नेक्स्ट इज ॲज पर जो फॉर्म्युला काही आहे ते फर्स्ट शेड्यूलमध्ये जी काही ऑथॉरेटिव्ह बुक्स दिलेली आहेत, दॅट इज चरक संहिता, देन डिफरंट दॅट इज ग्रंथ बोलतो आपण त्यांना, यजुर्वेद, अथर्ववेद, त्याच्यामध्ये काय आहे तर मेन्शन केलेलं आहे ते फॉर्म्युले. सो त्याची लिस्ट असेल, मीन्स द ट्रू लिस्ट ऑफ ऑल द इन्ग्रेडियंट्स विच इज यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द प्रिपरेशन टुगेदर विथ देअर क्वांटिटी ऑफ each ingredient and a reference to the method of preparation as mentioned in the authoritative book specified in the first schedule that should be mentioned. तर ती काय करायची असते, ते जे काही कंटेंट वापरलेले आहेत मीन्स ट्रू लिस्ट ऑफ ऑल इन द इन्ग्रेडियंट्स यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द प्रिपरेशन टुगेदर विथ द क्वांटिटी ऑफ इच इन्ग्रेडियंट अँड रेफरन्स टू द मेथड ऑफ प्रिपरेशन विच इज मेन्शन इन द ऑथॉरेटिव्ह बुक्स ॲज स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल सो दॅट द लिस्ट शुड बी मेन्शन. Then the words caution. So this important word caution regarding to be taken under medical supervision both in the English and Hindi must appear on the container of a medicine for internal use made up ready for the treatment of human ailments and which containing a substance specified in schedule E1. E1 मध्ये काय येतात, पॉयझन्स येतात. कोणते पॉयझन्स येतात, स्नेक वेनम इज देअर, मर्क्युरी इज देअर अँड सल्फर इज ऑल्सो there. So that word caution means that to be taken under medical supervision both in English and Hindi language that must be appear on the container of a medicine for internal use made up ready for the treatment of human ailments containing a substance that should be specified in schedule E1. So this is labeling of the Ayurvedic, Unani or Siddha drugs. So along with the general जे काही आपण डिस्कस केले, so along with that हे स्क्रीनवरती जे तुम्हाला दिसतात ते वर्ड्स आयुर्वेदिक medicine, Siddha medicine or Unani medicine that should be mentioned. And if there is a external preparation कोणतं असेल मीन्स आयुर्वेदिक क्रीम असेल, ऑइंटमेंट असेल किंवा आयुर्वेदिक लोशन जर असेल then that time you should mention for external use only. And if physician sample is there means that MR giving that sample to the doctor, so that time there should be mentioned that physician sample not to be sold. And true list of all the ingredients which is used in the manufacturing of the preparation together with their quantity of the each ingredient and reference to the method of the preparation as mentioned in the authoritative book specified in first schedule. Then next is the word caution that is to be taken under medical supervision that should be written in both languages, that is Hindi and English, that must appear on the container of the medicine for internal use which is made up ready for the treatment of human ailments, that is the human diseases. And if there is a contain poisonous substances which is specified in schedule E1 that should be mentioned. Then see any transparent cover, wrapper, case or other covering used slowly for the purpose of packing, transport or delivery do not require any labeling. Labeling म्हणजे ट्रान्सपोर्ट करत असताना त्याचं आयुर्वेदिक ड्रगचं खूप मोठ्या प्रमाणात आपण ट्रान्सपोर्ट करतोय, त्याला आपण कवर करून रॅप करून दॅट टाईम लेबलिंग इज नॉट नेसेसरी. मीन्स त्या आउटर बॉक्स जो काही आपण यूज करणार आहोत त्याच्यावरती लेबलिंग जे काही आहे हे नेसेसरी नसतं. This is labeling of Ayurvedic, Siddha or Unani. Then next is labeling of homeopathic medicines.
होमिओपॅथिक मेडिसिन्समध्ये जनरली काय येतात, पिल्स ज्या काही असतात सगळ्या. आता तुम्ही कोरोनामध्ये आर्सेनिक अल्बम सगळ्यांनी घेतलेलंच आहे. सो दॅट आर्सेनिक अल्बम हे काय होतं, इट्स ॲन होमिओपॅथिक मेडिसिन. आर्सेनिक अल्बम पिल फॉर्ममध्ये पण होतं आणि दुसरं त्याचं सिरप फॉर्ममध्ये म्हणजे लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये सुद्धा आर्सेनिक अल्बम होतं. इट्स वॉट, ते काय आहे तर homeopathic medicine. So these following particulars must appear in a conspicuous manner on the label of the innermost container of any homeopathic medicine. म्हणजे काय कॉन्स्पिशियस मॅनर म्हणजे काय तर ठळक लेटरमध्ये, ठळक अक्षरामध्ये हे जे पर्टिक्युलर्स आहेत हे लेबलवरती असले पाहिजेत. अँड ऑन ऑल सबसिक्वेंट कवरिंग्स इन विच द कंटेनर इज पॅक. आणि ज्याच्यामध्ये तो कंटेनर पॅक करणार आहोत त्या कंटेनरवरती हे सगळे जे काही पॅरामीटर्स आहेत हे असले पाहिजेत. सो नाव सी, फर्स्ट इज द नेम ऑफ द मेडिसिन. त्या औषधाचं नाव होमिओपॅथिक म्हणजे आर्सेनिक अल्बम असेल ते. आर्सेनिक अल्बम फॉर एक्झाम्पल होमिओपॅथिकमध्ये पण सुद्धा बरेच आहेत फॉर्म्युलेशन. सो नेम ऑफ द मेडिसिन ॲज स्पेसिफाईड इन द होमिओपॅथिक फार्माकोपियाज ऑफ USA. जसं की ॲलोपॅथीचे फार्माकोपिया आहे कुठचं तर IP आहे, इंडियन फार्माकोपिया आहे, USP आहे, BP आहे, BPC आहे, NF आहे. ह्या सगळ्या फार्माकोपिया कोणाच्या आहेत, ॲलोपॅथिक मेडिसिन्सच्या. म्हणजे ॲलोपॅथिक मेडिसिन्स म्हणजे आपले जे सगळे ड्रग्ज तुम्ही शिकता, कोलॉजीमध्ये तुम्ही शिकता, केमिस्ट्रीमध्ये सगळे जे तुम्ही ड्रग्ज शिकता त्याच्या काय आहे त्यांच्यासाठी त्या IP आहेत, त्या फार्माकोपिया आहेत त्या. देन तशाच फार्माकोपिया होमिओपॅथिक ह्याच्या पण आहेत. मीन्स होमिओपॅथिक फार्माकोपिया कोणाची आहे, USAची आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. देन UK, युनायटेड किंगडम और जर्मनी, त्यांच्यासुद्धा पण काय आहेत तर फार्माकोपिया आहेत. सो त्याच्यामध्ये जो काही नेम असेल त्या मेडिसिनचं ते त्या आपल्या कंटेनरवर मेन्शन केलेलं असलं पाहिजे. अँड फॉर ड्रग्स नॉट स्पेसिफाईड इन दिस बुक्स अ नेम डिस्क्रिप्टिव्ह ऑफ द ट्रू नेचर ऑफ द ड्रग. आणि समजा ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही आहे त्याचं नेम, तर त्याचं ट्रू नेम जे काही आहे ते आपल्याला लिहायचं असतं. म्हणजे लेबलवरती काय करायचं असतं, मेन्शन करायचं असतं. नेक्स्ट इज द पोटन्सी. पोटन्सी इन वॉट, डेसिमल, सेंटिसिमल और मिलीसिमल. सो ही त्याची युनिट्स आहेत पोटन्सी एक्सप्रेस करण्याची. त्याचं जसं की ml असतं, मिलीलिटर असतं, तसं होमिओपॅथिक मेडिसिनची पोटन्सी डिस्क्राईब करण्यासाठी त्याची ही काय आहेत, जसं mlमध्ये आपण करतो, ml किंवा लिटरमध्ये करतो, एक्सप्रेस करतो त्याची अमाऊंट और कॉन्सन्ट्रेशन. पोटन्सी म्हणजे काय, दॅट इज इट पोटन्सी इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ द मीन्स दॅट जो ड्रग आहे त्याची ॲक्टिव्हिटी ऑफ द ड्रग एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ द अमाऊंट और कॉन्सन्ट्रेशन इज वॉट इज द पोटन्सी. सो दॅट पोटन्सी इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ द डेसिमल, सेंटिसिमल और मिलीसिमल systems. Then next is, in case of medicine containing 2 or more ingredients, the name of each ingredient and its potency or proportion that should be mentioned on the label. समजा एखादं, आता तुम्हाला अँटासिड फॉर्म्युलेशन, अँटासिड्स माहिती आहेत सगळे. अँटासिड्समध्ये काय असतं, कॉम्बिनेशन अँटासिड्स, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आहे, सायमेथिकोन असतं, मेन्थॉल असतं काही वेळेला. तर त्यांचं काय केलेलं असतं, सगळी क्वांटिटी जी काही आहे ती मेन्शन केलेली असते त्या कंटेनरवरती. प्रत्येक अँटासिड्सची जी काही क्वांटिटी आहे ती मेन्शन केलेली असते. सो सिमिलरली तसंच जी होमिओपॅथिकसाठी जी काही मेडिसिन्स म्हणजे काही जसं की आर्सेनिक अल्बम ते सिंगल होतं, बट अलॉंग विथ दॅट अजून जे काही असेल कंटेंट तो सो जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे इन्ग्रेडियंट्स आणि त्याची क्वांटिटी किती आहे ती काय करायची तर मेन्शन करायची. देन नेम अँड ॲड्रेस ऑफ द मॅन्युफॅक्चरर, or in case a medicine is not sold in its original container, the name and address of the seller. नेम आणि ॲड्रेस कोणाचा तर मॅन्युफॅक्चररचा. जी काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्यांचा नेम आणि ॲड्रेस त्याच्यावर मेन्शन केलेलं असलं पाहिजे. आणि समजा जर
ते मेडिसिन ओरिजिनल कंटेनरमधून आपण सेल करत नाही आहे, दुसरा आपल्याकडचं स्वतःचा कंटेनर आपण वापरतो आहे आणि त्याच्यातून सेल करतो आहे, तर त्या सेलरचे सगळे जे डिटेल्स आहेत मीन्स नेम ऑफ द सेलर, ॲड्रेस ऑफ द सेलर हे त्या कंटेनरवरती असले पाहिजेत. देन द वर्ड्स होमिओपॅथिक मेडिसिन हे त्याच्यामध्ये कंपल्सरी असलं पाहिजे की जसं आयुर्वेदिकवरती असतं अँड आयुर्वेदिक मेडिसिन तसंच सेम होमिओपॅथिक मेडिसिन हे वर्ड्स त्याच्यावरती असले पाहिजेत. देन पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल बाय व्हॉल्यूम इन टर्म्स ऑफ इथाइल अल्कोहोल इन केस ऑफ मेडिसिन्स कंटेनिंग अल्कोहोल. काही होमिओपॅथिक मेडिसिन्समध्ये अल्कोहोल यूज केलं जातं और सम आयुर्वेदिक काही जी मेडिसिन्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, अल्कोहोल यूज केलं जातं. सो ते अल्कोहोल किती यूज केलेलं आहे, सो इज पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल बाय व्हॉल्यूम इन टर्म्स ऑफ इथाइल अल्कोहोल ते मेन्शन केलेलं असलं पाहिजे. देन हाऊएवर सी इफ medicine are contained in containers up to 30 ml alcohol content need not to be maintained. जर मेडिसिन्स जी काही आहेत ओके इफ द मेडिसिन्स आर कंटेन इन कंटेनर्स अप टू 30 ml, जर 30 mlच कॅपॅसिटी आहे समजा कुठल्याही मेडिसिन्सची, तर मग अल्कोहोल त्याच्यामध्ये किती मेन्शन केलं आहे हे लिहिण्याची गरज नसते, कारण ते 30 ml आहे तर अल्कोहोल खूप मायन्यूट क्वांटिटीजमध्ये खूप कमी क्वांटिटीजमध्ये त्याच्यामध्ये ॲड केलेलं असतं. सो इट नीड त्याची गरज नसते अल्कोहोल किती त्याच्यामध्ये ॲड केलं आहे त्याची. देन प्रोप्रायटरी नेम इन केस ऑफ द मेडिसिन्स कंटेनिंग मोर दॅन 1 इन्ग्रेडियंट. आता समजा आता फक्त आर्सेनिक अल्बम त्याच्यामध्ये होतं कोरोनावरती जे आपण प्रोफाईल ॲक्सेससाठी घेत होतो त्याच्यावरती, बट सी आता अजून दुसरं कुठचं फॉर्म्युलेशन असेल त्याच्यामध्ये अजून इन्ग्रेडियंट आहेत कोणती तरी, मीन्स जी काही होमिओपॅथिक अजून जशी की ॲलोपॅथीमध्ये कॉम्बिनेशन्स असतात, डायक्लोफिनॅक अँड पॅरासिटामॉल असतं किंवा ॲसिक्लोफिनॅक पॅरासिटामॉल आणि सेराटिओपेप्टाइड्स असतं कशामध्ये, ॲलोपॅथीमध्ये. तसंच होमिओपॅथीमध्ये सुद्धा 3 असे ड्रग्ज एकत्र केलेले असतील तर त्यावेळेला मग प्रश्न पडतो 3 ड्रग एकत्र केलेले आहेत, आता ह्याला ब्रँड नाव काय द्यायचं. सो पर्टिक्युलर एक ब्रँड नेम त्याला असलं पाहिजे. आता सी ॲसिक्लोफिनॅक पॅरासिटामॉल और सेराटिओपेप्टाइड्स असेल, सो एखादं कोणतं तरी मार्केटेड कॉम्बिनेशन आहे समजा त्याचं असेप पी आहे और प्लेन असेप आहे किंवा क्लोरॉक्स अजून असं काहीतरी आहे त्याचं ब्रँड नेम. देन दॅट टाईम तसंच होमिओपॅथिक जे काही असेल जिथे की 2 किंवा 3 ड्रग एकत्र केलेले असतील, एकापेक्षा जास्त ड्रग हे एकत्र करून ते जर फॉर्म्युलेशन बनवलेलं असेल तर त्याच्यावरती प्रोप्रायटरी नेम जे काही आहे ते मेन्शन केलेलं असलं पाहिजे. प्रोप्रायटरी नेम इन केस ऑफ द मेडिसिन्स कंटेनिंग मोर दॅन 1 इन्ग्रेडियंट. ओके, दिस इज लेबलिंग ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन्स. हे काय आहे, होमिओपॅथिक मेडिसिन्ससाठी लेबलिंग आहे. काय आहेत क्रायटेरिया फॉर द लेबलिंग ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन. फर्स्ट इज नेम as mentioned in the pharmacopoeias of USA, UK and Germany. Then its potency. In potency is expressed in terms of what? Decimal, centesimal or millisimal systems. Then in case of medicine containing 2 or more than 1 ingredients, then that name of each ingredient at its potency or proportion should be mentioned on the label of the container. Then name and address of manufacturer, and if medicine is not sold in original container, then that name and address of the seller should be mentioned. Then the words homeopathic medicines that should be appear on the label. And then percentage of alcohol by volume in terms of ethyl alcohol that should be mentioned. Then batch number, that is denoted by the words batch number or batch or lot number or lot NO or lot ह्याने मेन्शन केलेला असला पाहिजे बॅच नंबर. देन मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर, MFG लायसन नंबर और ML. देन प्रोप्रायटरी नेम इन केस ऑफ मेडिसिन्स विच कंटेन 2 or 3 ingredient, that is more than 1 ingredient. दिस इज लेबलिंग ऑफ द होमिओपॅथिक मेडिसिन. हे होमिओपॅथिक मेडिसिन्सचं काय आहे तर लेबलिंग आहे. अँड सी मीन्स आता आपण ह्या चॅप्टरमध्ये काय बघितल्या, मॅन्युफॅक्चरिंग
च्या रिक्वायरमेंट्स प्रोव्हिजन्स मीन्स बघितल्या मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग रिगार्डिंग सेल ऑफ ड्रग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग. सो देअर आर सम क्लासेस ऑफ द ड्रग की ज्यांना ह्या प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल नाही आहेत. सो देअर आर ड्रग्स विच आर नॉट इंटेंडेड फॉर मेडिसिनल यूज, दॅट टाईम त्या ॲप्लिकेशन्स नाही आहेत. देन क्विनिन अँड अदर मलेरियल ड्रग्स जर त्याचा सेल थ्रू गव्हर्मेंट अंडर होत असेल मीन्स कोणी व्यक्ती मीन्स लायसन नॉट रिक्वायर्ड फॉर पर्सन सेलिंग द ड्रग्स बाय रिटेल अंडर द अरेंजमेंट्स मेड बाय द स्टेट गव्हर्मेंट फॉर सेल ऑर डिस्ट्रीब्युशन, दॅट टाईम हे काय होत नाही, त्याला लायसन आहे ते नेसेसरी नसतं. देन क्विनिन सल्फेट, होमिओपॅथिक मेडिसिन्स, मॅग्नेशियम सल्फेट इज देअर. Then some mechanical contraceptives, that time mechanical contraceptiveसाठी सेल लायसन आहे हे नेसेसरी नसतं. देन केमिकल कॉन्ट्रासेप्टिव्ज आर देअर, त्याच्यासाठी पण सेल लायसन इज नॉट नेसेसरी फॉर फॅमिली प्लॅनिंग सेंटर्स अँड अदर एजन्सीज विच इज अप्रूव्ड बाय द गव्हर्मेंट फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ केमिकल contraceptive. Then cosmetics means cell license is not necessary if of Indian origin and manufactured by licensed manufacturer. Then for hair fixers, then radiopharmaceuticals, then tablets of chloroquine salts, that time cell license is not required if sold under commercial distribution scheme of the National Malaria Eradication Program and duly labeled. So and that time drugs supplied by multi-purpose workers attached to primary health center, community rural health scheme, then welfare centers, primary welfare centers, primary health center, then nurses, auxiliary nurses, midwives and lady health visitors attached to urban family. देन ह्याच्यासाठी सेल लायसन आहे ते नेसेसरी नसतं. देन इन्सेक्ट रिपेलंट्स जी काही आहेत मॉस्किटोज, सो सेल लायसन इज नॉट रिक्वायर्ड. देन बँडेड मेडिकेटेड ड्रेसिंग्स, दॅट टाईम त्यांचा सेल करण्यासाठी सेल लायसन इज नॉट रिक्वायर्ड. देन फॉर द ओरल रिहायड्रेशन सॉल्ट सेल लायसन इज ऑल्सो नॉट नेसेसरी, सेल लायसन त्याच्यासाठी नेसेसरी नसतं. सो these are the labeling requirements. ह्या सगळ्या आपण काय बघितल्या तर लेबलिंग रिक्वायरमेंट्स आहेत ह्या आपण बघितल्या. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, लेबलिंग ऑफ टूथपेस्ट कंटेनिंग फ्लुराइड्स. सो दॅट शुड बी फ्लुराइड कंटेंट इन द टूथपेस्ट दॅट शुड नॉट बी मोर दॅन 1000 ppm and the content of fluoride in terms of ppm that should be mentioned on the tube and carton, and expiry date on the tube and carton should be mentioned. Then labeling of Ayurvedic, Unani or Siddha drugs. So that words Ayurvedic medicine, Siddha medicine or Unani medicine. Then for external application, for external use only. Then if physician sample not to be sold in case of a sample distributed to physicians which is given by the MR, that time that should be mentioned. Then true list of all the ingredients, words, caution and other general requirements, that is batch number, manufacturing license number, expiry date, manufacturing date, that should be mentioned. And labeling of homeopathic medicines आहे हे आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. सो लेबलिंग त्यात नेम स्पेसिफाय कशामध्ये केलेलं आहे, होमिओपॅथिक फार्माकोपिया ऑफ USA, UK और जर्मनी. देन क्वांटिटी किती यूज केलेली आहे ती मेन्शन करायची. पोटन्सी इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ वॉट, की जसं की आपलं मिलीलिटर असतं किंवा लिटर असं असतं तसंच ह्या सिस्टीम आहेत, म्हणजे डेसिमल, सेंटिसिमल और मिलिसिमल सिस्टीम आहेत होमिओपॅथिक मेडिसिनसाठी. देन वर्ड्स होमिओपॅथिक मेडिसिन मेन्शन केलेलं असलं पाहिजे. पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल जे काही आहे ते त्याच्यावरती मेन्शन केलेलं असलं पाहिजे, मीन्स अल्कोहोल किती यूज केलेलं आहे in terms of ethyl alcohol in case of medicines containing alcohol. Then batch number, same manufacturing license number and proprietary name in case of there is use of more than one ingredient or there is content more than one ingredient. So this is about the labeling of the drugs and labeling of the cosmetics. So
आपण आता शेवटच्या पार्टमध्ये आहोत ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या. खूप मोठा चॅप्टर आहे ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट. पहिल्या लेक्चरपासून सगळे लेक्चर्स आहेत ती केअरफुली ऐका, परत ऐका. कोणताही पार्ट जर तुम्हाला समजला नसेल तर मला सांगा आता, म्हणजे तुम्ही काय करेन परत घेईन, तुम्हाला परत शिकवेन. नेक्स्ट आपण मग ते ऑफेन्सेस पेनल्टीज लास्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कवर करूया. अँड देन मग आपला हा खूप मोठा चॅप्टर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट जो काही आहे तो इथे संपेल. जर तुम्हाला कुठचाही पार्ट पहिल्यापासून शिकवलेला आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमधला समजला नसेल देन यू कॅन आस्क मी अगेन अँड अगेन. मी परत तुम्हाला तो पार्ट आहे तो आता शिकवेन. सो नाउ वी विल स्टॉप ओवर हियर. थँक यू. हॅपी लर्निंग. स्टे सेफ. थँक यू सो मच फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ.